Audio Jungle.
आपल्या राज्याचा आराध्य दैवत पांडुरंगाची आराधना नृत्यातून या ठिकाणी स्वागतपर दाखवून दिले कुमारी पाटील, मनापासून तिचं अभिनंदन। आपण सगळ्यांनी 2 मिनिटं उभं राहून त्यांना श्रद्धांजली वाहून आपण आपल्या पंटी सुभाष डांगे, कैलासवासी राजू ढेपे, कैलासवासी सोमेश प्रकाश चिंचोळीकर, कैलासवासी किरण बाबासाहेब फुलारे, कैलासवासी जेऊरकर फोटोग्राफर, कैलासवासी रामचंद्र उर्फ गौडप्पा अण्णाराव पाटील आच्चेगावकर, कैलासवासी दीप्ती पुजारी आच्चेगावकर, कैलासवासी महादेव पाटील मुंडेवाडी आणि ज्ञात आणि त्याचबरोबर नानासाहेब क्षीरसागर या सर्व मान्यवरांना त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्यांची स्मरण म्हणून आपण या ठिकाणी 2 मिनिटं स्तब्ध। अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांचं पाहुण्यांचं सत्कार करणं आपलं आद्य कर्तव्य आहे। म्हणून प्रथमतः या सर्व मान्यवरांचं सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। प्रथमतः आपल्या या सत्कार समारंभाचे नियोजित अध्यक्ष, नुसते नियोजित आजचे अध्यक्ष नाही तर राष्ट्रीय गौरव समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्यांच्या चळवळीमुळं, ज्यांच्या नेतृत्वामुळं, ज्यांच्या कणखर अशा विचारामुळं आज आपला राष्ट्रीय गौरव समाज एवढ्या मोठ्या दिमाखानं, सामर्थ्यानं या ठिकाणी दौलत आहे, असे आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री विजयराजे शिंदे साहेबांचा सत्कार राष्ट्रीय गौरव समाज महासंघाचे सोलापूर शहरच्या वतीनं प्रमुख मान्यवर म्हणून आमचे कार्याध्यक्ष श्री मल्लिकार्जुनजी गुरव साहेब आणि जिल्हा अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा कारभार पाहतात असे आदरणीय निंगराजी विंचुरे साहेब या दोघा मान्यवरांना विनंती करतोय आपण आपल्या अध्यक्षांचं या ठिकाणी सत्कार करून त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। आदरणीय मल्लिकार्जुनजी गुरव साहेब व श्री निंगराजी विंचुरे साहेब म्युझिक लावा बारीक। या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न होतोय। ज्यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्या विचारानं, ज्यांच्या सामर्थ्याखाली आज साधारणतः 12 लाख हा आधिपत्याखालचं जे सेनापती प्रमुख ज्यांना म्हणतोय असे आमचे ठाण्या वाघ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे आदरणीय विजयराजे शिंदे साहेबांचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। मानाचा शाल व सोलापुरी पट्टी त्यानंतर बुके देऊन त्यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय। मनापासून धन्यवाद। तंत्रे हो तंत्रे हो सर नंतर ज्यांच्या अध्यक्षांच्या खांद्याला खांदा लावून जे कोषाध्यक्ष पहा, कांचन सिद्धी म्हणले पैसा असेल तर सगळ्या गोष्टी आहेत असं अर्थव्यवस्था सांभाळणारे आपल्या या अगदी लहानच्या खेड्यातून जन्माला येऊन एक मोठे सुप्रसिद्ध असे उद्योजक झालेले आमचे नेते आदरणीय गणेशजी फुलारी साहेबांचा सत्कार आमचे उपाध्यक्ष श्री या कार्यक्रमाचे समिती अध्यक्ष शिवशंकर विजापुरे काकांना विनंती करतोय आपण या ठिकाणी येऊन त्यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी करावा। शिवशंकर विजापुरे सर, गणेश फुलारी साहेबांचा सत्कार या ठिकाणी शाल
मानाचा बुके आणि श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी होतोय. आदरणीय गणेशजी फुलारी साहेब राष्ट्रीय गुरु समाज महासंघाचे कोषाध्यक्ष म्हणून त्यांचं कार्य या ठिकाणी आहे. असे सुप्रसिद्ध पुणे येथील उद्योजक श्री गणेशजी फुलारी साहेब. त्याचबरोबर वयाने मानाने विचाराने अनुभवाने श्रेष्ठ आहेत, पण आपल्यासाठी ते उमलतं नेतृत्व आहे. असे आदरणीय नुकतंच 6 महिन्यापूर्वी प्रदेश अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली असे आमच्या सगळ्यांचे आवडते नेते आदरणीय बाळासाहेब क्षीरसागर साहेबांचा सत्कार आमचे सचिव श्री गंगाधर पुजारी यांना विनंती करतोय की आपण त्यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी करावं. श्री बाळासाहेब क्षीरसागर प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय गुरु समाज महासंघ. सत्काराचं उपलब्ध असलेले मंडप आणि साऊंड बघणारे जे असतील ते ताबडतोब इकडे यायचं आहे. नंतर आपल्या समाजाचे शान मान भूषण असणारे उच्च विभूषित महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांचा प्रीतीपूर्वक संगम ठेवणारे असे आमचे डॉक्टर रामचंद्र पुजारी साहेब सध्या पुणे येथे कुलगुरू पदावर कार्यरत आहेत. अशा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे मान्यवर श्री रामचंद्र पुजारी साहेबांचा सत्कार समिती उपाध्यक्ष श्री नवनाथ गुरव सर यांना विनंती करतोय आपण त्यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी करावं. धन्यवाद. नुसतं आपण आपल्या नियोजित किंवा यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांचं सन्मान सत्कार करणं तर आपलं कामच आहे, परंतु नवीन पिढीमध्ये या आधुनिक युगामध्ये समाजासाठी वेळ देणारे समाजाचं नेतृत्व सांभाळणारे मिलिंद काहाळे युवा अध्यक्ष यांचा सत्कार आदरणीय राजकुमार स्वामी सर यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा. श्री राजकुमार उर्फ चिन्नय्या स्वामी. बरे मधु पाटील कोटरे. धन्यवाद सर. या ठिकाणी आपल्या या बाळगोपाळांचं कौतुक करण्यासाठी आवर्जून आपल्या समाजाचे नेते सामाजिक कार्यकर्ते समाजाला दिशा दशा देणारे मधु पाटील साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी श्री संघटक श्री शंकर पाटील विनंती करतोय आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा.
DJ Asif SK. श्रेय आपल्या सर्वांचं आहे. त्यातल्या त्यात ज्यांनी आपल्या समाजाला एक विद्येची, एक ज्ञानाची डोस, ज्ञानाचा महामंत्र देणारे अशा प्राध्यापक नाही आहे, आता उपप्राचार्य म्हणून 6 महिन्यापूर्वी त्यांची निवड झाली. असे आपल्या सर्वांचे आवडते वक्ते आदरणीय सुभाष पुजारी सरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. मनापासून मी त्यांचंही या ठिकाणी उपप्राचार्य म्हणून निवड झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन करतोय. धन्यवाद. यानंतर आदरणीय संदीप गुरव मुंबईकर या मान्यवरांचा सत्कार आमचे आदरणीय शरद पुजारींना विनंती करतोय. सागर यांनी सत्कार करावं. आनंद पुजारी सर, राष्ट्रीय गुरु महासंघाचे कार्यकारी संचालक आनंद पुजारी सरांनी त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद. यांचा सत्कार झाला. आपलंही मनापासून मी शब्दसुमनाने आपलंही या ठिकाणी सत्कार स्वागत या ठिकाणी झालं असं जाहीर करून आजच्या कार्यक्रमाचं प्रस्थान करण्यासाठी आज आमचा राष्ट्रीय गुरु समाज महासंघ सोलापूर जिल्हा हा अगदी वैभवात आज 1 नाही 2 नाही तब्बल 9 हे 10वं कार्यक्रम आम्ही संपन्न करतोय. हे केवळ आमचे सेनापती, आमचं नेतृत्व जे आहे ते हरहुन्नरी नेतृत्व आहे, यांच्या प्रयत्नातून आज आपण हे कार्यक्रम संपन्न करतोय. आमचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री निंगराजजी विंचोरे साहेबांना विनंती करतोय आपण या ठिकाणी प्रास्ताविकपर आपले विचार व्यक्त करावं. आदरणीय निंगराजजी विंचोरे साहेब. धन्यवाद पाटील. हॅलो. सन्माननीय व्यासपीठ, सन्माननीय व्यासपीठ, राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गुरव समाजाला दिशा देणारे आदरणीय विजयराज शिंदे साहेब, तसेच कार्याध्यक्ष मल्लिकार्जुन गुरवजी, राष्ट्रीय उपाध्यक्ष शशिकांत जिड्डीमणी साहेब, गणेश फुलारी साहेब कोषाध्यक्ष, आणि तसेच या ठिकाणी बसवराज तेलगाव आणि डॉक्टर रामचंद्र पुजारी आणि मुंबईचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष नवल शेवाळेजी आणि तसेच उपाध्यक्ष बंडू खंडागळेजी आणि राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे महासचिव गणेश सुरळकरजी आणि सुहास पुजारीजी, तसेच मुंबईचे अखिल महाराष्ट्र गुरव समाज जे मुंबईची संस्था आहे, मधू पाटील संस्थापक अध्यक्ष आहेत मधू पाटील साहेब, आणि मुंबईचे बाकीचे पदाधिकारी आणि सांगलीचे बाळासाहेब, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की आज आपण सोलापूरमध्ये राष्ट्रीय गुरव समाज महासंघ सोलापूर जिल्ह्याच्या वतीने
डॉक्टर प्रल्हाद वडगावकरांच्या माध्यमातून राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने काही संस्था आणि काही व्यक्तींना पुरस्कार देण्यात येणार आहेत। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत 10वी 12वी पदवीधर अशा सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आज सत्कार होणार आहे। वास्तविकता मला या ठिकाणी मी ज्या वेळेला विजयराज शिंदे साहेबांना भेटलो आणि मल्लिकार्जुन गुरव साहेब, दिड्डीमणी साहेब आणि आमचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर ही सगळे जी आमच्या महाराष्ट्रामध्ये जे नेतृत्व करणारी मंडळी आहेत खरोखर खूप ताकदवर आहेत, खूप ताकदीचे आहेत। खूप मला सगळ्यांना आपणास विनंती करायचं आहे की 11 डिसेंबर 2022 या वेळेला महाराष्ट्राचं अधिवेशन आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये झालं आणि अधिवेशनापासून आतापर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमातून बऱ्याच आपण उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत। सत्कार समिती असेल, त्याचबरोबर आमची सगळी जी टीम आहे सोलापूर जिल्ह्यातली खूप कार्यतत्पर आहे, ॲक्टिव्ह आहेत आणि एक संघ आणि टीमवर्कमुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात। आज आपण महिलांचा कार्यक्रम असेल, त्याचबरोबर शिक्षकांचा जे शिक्षक आहेत शिक्षकांचा साठी त्यांचं शिक्षक पुरस्कार असेल, विद्यार्थ्यांचा गुणगौरव असेल आणि बरेच वधूवराचं खूप मोठं काम आपण या ठिकाणी वधूवराचं पण जवळजवळ नाही म्हटलं तरी आज 7-8 हजार लोक त्या ठिकाणी आले होते। खूप असे बरेच कार्यक्रम सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आपण या ठिकाणी राबवलेला आहे। उपनयन असेल, मला एकच गोष्ट सांगायचे, कार्यक्रम बरेच होत असतात आणि आपण करत असतो आणि याच्या पुढे पण खूप चांगल्या पद्धतीने करू। पण माझ्या समाज बांधवांना सगळ्यांना एक विनंती आहे की ज्या वेळेला आपण ज्या समाजामध्ये जन्म घेतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो। माझ्या बंधू भगिनींना एक विनंती आहे, ज्या ज्या वेळेला समाजाचं कोणतंही एखादा कार्यक्रम असेल त्यावेळेला आपण सगळे उत्स्फूर्तपणे हजर राहून एकतेने म्हणजे टीमवर्क आहे हे, तुम्ही जर सहकार्य केला तरच हा गाडा पुढे जाणार आहे। डॉक्टर आंबेडकरांनी नेहमी सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आपल्याला सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं समाजामध्ये जर शिकलं तरच मोठं होणार आहे। आज या ठिकाणी बरेच जे सगळी मंडळी या ठिकाणी स्टेजवरती बसलेले आहेत हे सगळे खरोखर मी तर म्हणेन की एकदम खूप चांगल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर काम करतायत आणि तुमच्या सहकार्याची गरज असते। आणि आज जे गुणवंत विद्यार्थी आहेत, आज मी पाहिलं मी बऱ्याच वेळेला आज आपल्या समाजामध्ये शिंदे साहेब सांगावंसं वाटतं की आज 95% 97% आणि असे इतके हुशार विद्यार्थी आहेत। आणि मला विद्यार्थ्यांना पालकांना एक रिक्वेस्ट करायचं आहे, पुढचा काळ हा सोपा नाही आहे। ज्या पद्धतीने आपण शिक्षण घेतलं, BA केलं, BCom केलं, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर नोकरी मिळेल, फक्त सरकारी नोकरीवरती अवलंबून न राहता गुरव समाजातल्या प्रत्येक बंधू भगिनींना मला सांगायचं आहे की आपल्या मुलांना त्याचबरोबर सरकार सुद्धा एक स्किल बेस त्यांना त्याच्याबरोबर काम करता करता दुसरं काहीतरी शिकणं गरजेचं आहे। स्किल बेसवरती आपल्याला फोकस करता आलं पाहिजे आणि मला सगळ्यांना एकच विनंती करायचं आहे की भविष्यात नोकरीवर विश्वास ठेवून काही होणार नाही, तर आपल्या मुलांना त्यांच्या पायावरती उभं राहण्यासाठी गव्हर्नमेंटच्या बरेच सरकारी योजना आहेत, त्याच्यामध्ये स्किल, कारण बघा दुनियेमध्ये कुठे जरी गेलात तर एकच मला मेसेज द्यायचा आहे की आज सचिन तेंडुलकर कशामुळे ओळखतो? क्रिकेटमुळे। अमिताभ बच्चन ॲक्टर, म्हणजे प्रत्येक त्या तुमच्या मुलामध्ये कोणते चांगले असे गुण आहेत ते ओळखून त्याला जर डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला, त्या क्षेत्रामध्ये त्याला जर मोठं करण्याचा प्रयत्न केला तर खूप चांगलं होईल। आणि माझं पर्सनली रिक्वेस्ट आहे, तुम्ही सगळ्या पालकांनी मुलांना फक्त शिक आणि नोकरी करा, नोकरी शोधा, 90% हेच होतं, हे न करता कुठेतरी व्यवसायामध्ये यायला पाहिजे आणि व्यवसाय जर करत असतील तर खूप चांगलं होतं। आज खरोखर एकच सांगेन की आज माझ्याबरोबर जी टीम आहे सगळे खूप चांगल्या पद्धतीने मदत करतायत आणि नोकरी करून आपल्याबरोबर आहेत, काही लोक व्यवसाय करून आपल्याबरोबर आहेत। आणि या ठिकाणी मी एकच डिक्लेअर करू इच्छितो, सोलापूर जिल्हा राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने एक उत्कृष्ट कार्यकर्ता आणि एक उत्कृष्ट कार्यकर्ती
म्हणजे महिलांसुद्धा पुढे यावं आणि आपल्या समाजामध्ये काम करावं, त्यासाठी ही दोन जे आपण पुढच्या वर्षापासून चालू करणार आहोत। आणि या वर्षी आपण उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून दोघांना, एक सुरेश पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील साहेब यांना उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे। आणि आपण सगळे आलात त्याबद्दल धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच। आपल्याला धन्यवाद देतोय। यानंतर आज जो आपला समाज अगदी प्रगतीपथावर जातोय, समाजामध्ये आणखीन आपल्याला पुढची आव्हानं पेलायची आहेत, मग हे पेलण्यासाठी आपल्याकडे ती पात्रता असणं आवश्यक आहे, असं आव्हान करणारं या ठिकाणी प्रास्ताविक या ठिकाणी आपले अध्यक्ष केलेले आहेत। मनापासून धन्यवाद। आज जो कार्यक्रम सोहळा संपन्न होतोय, राष्ट्रीय गुरु समाज महासंघ राष्ट्रस्तर, राष्ट्रीय गुरु समाज महासंघ राष्ट्रस्तर, जिल्हा नाही, राज्य नाही, राष्ट्रस्तर, देश पातळीवरचं हे कार्यक्रम संपन्न होतोय। मग यासाठी आपल्या या राष्ट्रीय गुरु समाज महासंघाचे काही 3 व्यक्तींचा, एक महत्त्वाचं 4 व्यक्तींचं सन्मान सोहळा या ठिकाणी होतोय। एक आदर्श उद्योजक, एक आदर्श संस्थापक, एक आदर्श विद्यार्थी आणि एक आदर्श कार्यकर्ता म्हणजे समाजसेवक, अशा 4घांची निवड। आणि ती निवड कशी केली, का केली, आपल्या मनोगतातून आपले राष्ट्रीय गुरु समाज महासंघाचे कार्याध्यक्ष की ज्यांनी या समाजाची मुहूर्तमेढ संघ म्हणून केली, असे आमचे आदरणीय कार्याध्यक्ष, मी यांना विनंती करतोय, आपण आपल्या विचाराला सुरुवात करायची आहे। हॅलो, डोनेशनचा जो व्याज येतोय नेहमी दिलेल्या पैशाचा, त्या व्याजातून हा उपक्रम 3 वर्ष झाला राबवित आहोत। पहिला पुरस्कार आहे उत्कृष्ट संस्था। या संस्थेने आज आल्यात काही संस्था 60 वर्षापासून 1960 पासून स्थापन झालेले आहेत। आज ताब्यात ते चांगल्या पद्धतीने काम करतात। गुजरातमध्ये काही संस्था आहेत, ते आज चांगल्या संस्था म्हणजे काम करतात। आणि मध्य प्रदेशमध्ये संस्था आहे आणि आपल्या इकडं सोलापूरची पण संस्था, मी ज्या संस्थेत सतत 25 वर्ष अध्यक्ष राहिलो आणि आता महासंघाचं कार्यवाह होतो, ही सोलापूरची संस्था सुद्धा कार्यरत आहे। अशा अनेक जिल्ह्यातले संस्था, राज्याचे संस्था ते कार्यरत आहे। अशा दरवर्षी एका संस्थेला उत्कृष्ट संस्था म्हणून निवड करून त्याला म्हणून त्याचं जन्मल्यापासून आतापर्यंतचं घडण आणि समाजाला लाभलेलं त्यांचं सहकार्य, त्याचा सर्व विचार करून दुसरा पारितोषिक देण्यात येते। आणि तिसरा महत्त्वाचा पारितोषिक, वडगावकर हे शिक्षणप्रेमी आहेत, तर त्यांचा विचार असा होता की ते महाराष्ट्रातला उत्तम विद्यार्थी आहे, त्याला माझं तिसरं पारितोषिक द्यावं। आलेल्या
करून दाखवलं त्या संघटनेने, ह्या महासंघाने, की आपल्याकडून आपल्या देतच आहे. पहिल्याच 5-6व्या वर्षीच महाधिवेशन घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि खासदार, माजी गृहमंत्री आणि 14-15 आमदार, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या समाजाचा हा महाधिवेशन संपन्न झाला. आणि त्याचाच भाग म्हणून आपल्याला स्टेजवरच मुख्यमंत्र्यांनी अनाऊन्स करून टाकलं की एक मागणी आपली मान्य केली. महासंघाकडून दिलेल्या मागणी पत्रातून महामंडळाची निवड आपल्या समाजाला करून दिली. आणि आज आपले जे गोरगरीब विद्यार्थी आहेत, काही कष्टकरी लोक आहेत, समाज आहे, छोटे मोठे उद्योग करणारे लोक आहेत, त्यांना त्याचा फायदा मिळत आहे. आणि त्यातून 1 लाखापासून ते 20 लाखापर्यंतचे कर्जे आज आपल्या समाजाला मिळत आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की फक्त महासंघाचे नव्हे, तुम्ही जे महासंघाच्या अधिवेशनाला उपस्थित राहिलात लाखोच्या संख्येने, त्याचा परिणाम आहे. आणि अशा पद्धतीचं महासंघाने कार्य केल्यामुळं आज पुढं कधीच आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा किंवा उद्योगधंद्याचा प्रश्न निर्माण होऊ नये अशा पद्धतीचं काम आपले सर्वांचे नेते, आपले फक्त आपलेच नाही आहेत, ते आता आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे गुरु सर्व यांच्याकडे डोळे ठेवून आहेत. आज विजयराज शिंदे फक्त बुलढाण्याचे नाही, महाराष्ट्राचे नाही, आमच्या भारताचे जे नेते आहेत. आपल्या गुरु समाजाने एकच व्यक्ती आहे की आज आमदार झाले 3 वेळा, आज महाधिवेशन झालं. आणि दुसरं त्यांचा विचार आहे, दुसरं अधिवेशन ते गुजरात किंवा कर्नाटकमध्ये घ्यायचं आहे. गुजरातमध्ये घ्यायचं ठरलं तर सुरत हे त्यांचं डिमांड आहे, सुरतमध्ये आमच्याकडे अधिवेशन घ्या. आणि कर्नाटकात घेतलं तर बेळगावमध्ये अधिवेशन घ्या, असं त्यांचं पण पत्रव्यवहार आमच्याकडे चालू आहे. तर त्यावेळी महाराष्ट्रात यशस्वी झालं तर इतर राज्यसुद्धा उत्तेजित झाले. आणि आमच्याकडे सुद्धा असे अधिवेशन घ्या आणि आमचे काही संघटनेचं काम राहिलेले आहेत, आपल्या समाजाचे काम राहिलेले आहेत, ते पूर्ण करून द्या. याची पण सर्व जबाबदारी आदरणीय विजयराज शिंदे साहेब यांच्याकडे सर्वांनीच दाखवलेले आहेत आणि ते देतील मला खात्री आहे. आणि या ठिकाणी त्याप्रमाणे आज सोलापुरातले 70 विद्यार्थिनी आपले गुणवत्ते आले आणि त्यांचा सत्कार आदरणीय विजयराज शिंदे साहेबांच्या हस्ते संपन्न होणार आहे. आणि तसेच या संस्थांनी किंवा त्या आदर्श उत्कृष्ट व्यक्तीने किंवा त्या उत्कृष्ट विद्यार्थिनीने महासंघाकडे अर्ज केले होते आणि त्याचं पेपर डिक्लेरेशन आणि व्हॉट्सअप वगैरे आम्ही माहिती दिलं होतं 1 महिन्यापूर्वी. आणि अनेक अर्ज आले संस्थेकडे, पण त्यातून योग्य निवड त्या महासंघाच्या समितीने केलं. आणि त्यावेळी असा प्रश्न निर्माण झाला होता, संघटनेत अनेक अर्ज आले होते, पण 2 संघटनेला द्यावं लागलं आम्हाला, विभाग पहिला आणि दुसरा, अशा 2 संघटनेला, गुजरातची एक संघटना आणि पहिली संघटना मुंबईची. आणि विद्यार्थी म्हणून मधुरा संजय मेलगिरी आणि उत्कृष्ट कार्यकर्ता आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर रामचंद्र पुजारी यांचे नाव महासंघाने निवड केलेले आहे. त्यांचं फार वेळ मी घेत नाही आहे आणि त्याचं तिघांचे इथं त्यांच्या संस्थेचं आणि व्यक्तीचं वाचन केलं जाईल आणि ते व्यक्ती आणि ते संस्थेचे पदाधिकारी इथे येतील आणि ते आपलं बक्षीस स्वीकारले येईल किंवा त्याचं जे मानचिन्ह आहे ते घेतील. दुसरं एक या ठिकाणी मला सांगायचं आहे, जसं वडगावकर साहेबांनी या ठिकाणी महासंघाला 1 लाख रुपये देऊन त्याची व्याजातून संस्था कार्यक्रम करा असं सांगितलं आहे, तर आम्ही लोकांपुढे सुद्धा आव्हान करतोय की आज दुसरे कोणी आपल्या आई वडिलांच्या नावाने किंवा सिस्टर ब्रदरच्या नावाने कोण घरात हयात नसतील अशा लोकांच्या नावाने कोण मोठी अमाऊंट डोनेशन देतील, तो पैसा युनियन बँकेमध्ये तो म्हणून राहील आणि त्यातून आलेला व्याज अशा उपक्रमात त्या विद्यार्थ्यांच्या किंवा व्यक्तीच्या किंवा संघटनेच्या कामाला येईल. अशा पद्धतीचं मी आव्हान करतो की ज्याने उत्कृष्टपणे आपलं नाव आजूबाजूला आजीचं वगैरे त्यांनी नाव चालेल आणि डोनेशन निरंतर क्षेत्री घेतो आम्ही. तर यावर्षी आम्ही आमच्या अगदी त्या परिवारातच आम्ही चर्चा केलो तर आज आपला
किंवा लोकांना उत्तेजित करण्यासाठी स्वतः विजयराज शिंदे साहेब त्यांच्या वडिलांच्या स्मरणात कैलासवासी हरिभाऊ केशव शिंदे यांच्या नावाने 1 लाखाची ठेव आमच्या महासंघाकडे देतात. आणि त्यांचंही असं मत आहे की तो आलेला व्याज देवी असे शेप घेऊन आलेला व्याज फक्त खर्च करायचा. आणि दुसरे उत्कृष्ट आमचे बालाजी म्हणतो आम्ही त्यांना, कैलासवासी पैलवान राम सोमण्णा फुलारी साहेब, म्हणजे आपले फुलारी साहेबांचे वडील यांच्या स्मरणात 1 लाखाचं डोनेशन त्यांनी आज डिक्लेअर केलेलं आहे. आणि तो चेक त्या खात्यात भरतील. त्यांचं सुद्धा असं मत आहे की आलेला व्याज फक्त खर्च करा, देवी पुढच्या पिढीला सुद्धा ते उपयोगी यायला पाहिजे. ही संस्था महासंघ कंटिन्यू राहायला पाहिजे, कंटिन्यू चाललं पाहिजे. त्यांचे नाव कार्यशुद्धी, पैसा असेल तरच ही संस्था चालतात. आणि कुणाच्या शब्दाने मी बाहेर जाणार नाही. मी जेव्हा लोकांना सांगतो की स्वतः माझ्या वडिलांच्या नावाने कैलासवासी शिवरामप्पा मारुतीप्रो यांच्या नावाने 1 लाखाचं डोनेशन मी महासंघाला देतो. माझं सुद्धा उद्दिष्ट असंच आहे की आलेल्या व्याजातून गुरु समाजातल्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा. तर अशा पद्धतीने 3 व्यक्तीने आज 3 महापुरुषाच्या नावाने 3 लाखाचं डोनेशन आज या समाजात आलेलं आहे. एकदा आपण उभारून टाळ्या वाजवू त्यांच्यासाठी, उभारून टाळ्या वाजवू. त्यानंतर आज आता येताना उगाच गाठ पडले मला, उगाच आहेत का? उगाच सरांना विनंती करतो त्यांनी पुढे यावं. हे त्यांनी आपल्या महासंघाचं अधिवेशनाचं काम आणि इतर आपल्या सर्व जे कार्य आपण करतोय त्या कार्याचा त्यांना एक मनावर इफेक्ट झाला किंवा त्यांना वाटलं की त्यांनी मला म्हणले काही डोनेशन तुम्ही घेता का माझे. तर त्यांनी म्हटलं तुम्ही जेवढं देतात तेवढं आम्ही घेतो, त्याचं काय नाही. तर आज त्यांनी पैशात 5,000 रुपये आणले होते आणि 5,000चं डोनेशन महासंघाला त्यांनी अध्यक्ष आणि सेक्रेटरीच्या आणि कोषाध्यक्षाच्या हस्ते सुपूर्द करावं. आणि त्यांचा आम्ही महासंघ ऋणी आहे. असं सहकार्य इतर कोणाच्या मनात जर आलं करायचं तरी त्यांनी डिक्लेअर करावं. रिटायर झाले आणि मला त्यांनी भावना व्यक्त केले. त्याच्यानंतर मी पूर्ण वेळ त्या समाजासाठी खर्च करेन. आणि गाड्या हायस्कूलमधून ते रिटायर झाले. असंच सहकार्य करू सर, म्हणजे आमचे गुरुवारी सहकार राहावा, तुमचं मार्गदर्शनाची आम्ही अपेक्षा करतो. आणि दुसरं एक महत्त्वाचं 2 मिनिटं टाईम घेतो. तर कोल्हापूर महासंघाची स्थापना जरी बीडमध्ये झालं पण त्याचं मुहूर्तमेढ, त्याचं बीज हे सोलापुरात रोवलं गेलं. सुरळकर आम्ही पुढारी एकत्र झाल्यावर मी चर्चा केली, महासंघाची स्थापना करू. महासंघाचं नाव हे विजयराज शिंदे साहेबांनी सुचवलं नंतर. पण मला एवढंच म्हणायचं आहे, महासंघाचं बीज हे सोलापुरात रुजलेलं आहे. आणि महासंघाचं कार्य हे काय आहे सर्वांना माहीत आहे. सोलापुरात आपण महासंघ कसं काम करतो हे आपल्या पदाधिकाऱ्यांना सर्वांना माहीत आहे. तर सांगायचं एवढंच तात्पर्य आहे, हे जसं एकजुटीने एक संघटने सोलापूर जिल्ह्यातील गुरु समाज काम करतोय त्याच पद्धतीने या पुढची पिढी सुद्धा, आता आम्ही 60 ओलांडून 65ला आलो, हळूहळू खाली यायचं लाईनीत येणार आपण. पण नवीन पिढी जेव्हा येत आहे त्या पिढीला कुठं अडथळा येऊ नये, एकजुटीने काम करावं या उद्देशाने आपण सर्व प्रेरित आहोत. दुसरं एक कल्पना आमच्या मनात आहे, शशिकांत शेतीमध्ये आम्ही प्रयत्न करतोय. विजयराज शिंदे साहेब त्याला बहुमत सहकार्य लाभत आहे. एक सोलापुरात मोठी जागा घेऊन, कामाचं भाड्याने जागा घेऊन त्या जागेमध्ये वैदिक शिक्षण, हे गुरु समाजाचं वैदिक शिक्षण करण्याचं महाराष्ट्रातलं केंद्र निर्माण करायचा विचार मानस विजयराज शिंदे साहेबांनी आमच्या केला. आम्ही त्या फॉलो करतो. त्याच पद्धतीने त्याच कार्यालयात त्या जागा, हे महासंघाचं एक छोटं कार्यालय त्या ठिकाणी घडावं आणि विद्यार्थ्यांना राहण्याची पण सोय त्या ठिकाणी व्हावं, अशा 2-4 योजना त्या जागेतून निर्माण करायचं काम आपलं महासंघ करत आहे. त्यात DD साहेब, मी स्वतः आणि आमदार
साहेब लक्ष घातलेले सर्वजण. जेव्हा ते पुन्हा तुम्हाला येईल त्यावेळी काय केलं काय नाही काय करायचं ते आम्ही ते सांगू. पण शॉर्टमध्ये सांगितलं हे महासंघाचा घोडा हे न थांबणार आहे, हे अश्व आहे. हे असंच सर्व जिल्ह्यामध्ये काम चालू होईल, आज होत आहे. आज फक्त महाराष्ट्रात नव्हे, महासंघाला इतर राज्याचं डिमांड आहे आमच्याकडे या, आमच्याकडे कार्यक्रम स्थापन करा. गोव्यातल्या लोकांचं डिमांड आहे, तामिळनाडू लोकांचे तर आता तामिळनाडूचे आपले अध्यक्ष बसलेले आहेत पुजारी सर, ते तामिळनाडूचे अध्यक्ष आहेत, कर्नाटकाचे आहेत, युटीमध्ये आहेत. तर सर्व राज्याचे लोक आज उत्स्फूर्तपणे सांगायला लागले की आमचा पण सहभाग त्याच्यात हे करूया, आमचं पण कार्यक्रम आमचे पण प्रश्न सोडवा. त्या हिशोबाने ते महासंघ झालंय ते सर्व एक याच्या व्यक्तीसाठी नाही आहे, मोठ्या समाजासाठी नाही, एका गावासाठी एका जिल्ह्यासाठी नाही आहे, त्या अख्ख्या होल इंडियासाठी हा महासंघ काम करायला तयार आहे. त्या हिशोबाने आपण सर्वजण कुठं कुठं आपले पाहुणे लावले आहेत तर सर्वजण महासंघाला जॉईन व्हा. मोठ्या मोठ्या संस्था असेल तर ते महासंघाला जॉईन करून घ्या. आणि या ठिकाणी पुनश्च आपले आमदार साहेब अगदी वेळात वेळ काढून ते रात्री 9-10 वाजेपर्यंत जालन्याला होते, सकाळी अकोलेला होते. बाहूपर्यंत कार्यक्रम होता. 10 वाजता त्यांचा कार्यक्रम संपला. मल्लिकार्जुन किती वाजता चालू करणार आहे, मी काळाप्रमाणे 10 वाजता म्हणलो. काही उशीर असेल तर मी सकाळी येतो, नाही म्हणलो माझे पण हे उत्सुक म्हणजे काय करतो राहावं त्याने 10ला कार्यक्रम आहे म्हणून सांगितलं. मग त्याने रात्री निघाले, रात्री 4 वाजता येणे नागपूरला पोहोचले. असे झोपते सारखा फोन, माझे काम आहे तुझे काम. त्या हिशोबाने एवढं वेळा काढून संसाराला थोडं त्याग करून त्यांनी समाजासाठी एवढं झटपटतात, त्याच्यासाठी एकदा सर्व टाळ्या वाजवा. आणि असंच प्रेम तुमचं ज्याप्रमाणे आमदार साहेबांवर आहे, आपल्या राष्ट्रीय अध्यक्षावर आहे, अध्यक्षाचा सुद्धा प्रेम त्याच्यापेक्षा थापट प्रेम आपल्या समाजावर आहे, एवढं मला खात्री आहे. माझं एवढं बोलून माझे दोन संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचं वाचन पहिला उत्कृष्ट संस्था म्हणून जे निवड झालेली आहे पुण्याची, मुंबईची, अखिल महाराष्ट्र गौरव समाज मुंबई, त्या संस्थेची इत्याभूत माहिती आम्ही कशासाठी हा पुरस्कार दिला. शॉर्टमध्ये ते जिल्हा शहर अध्यक्ष, महिला शहर अध्यक्ष सौ त्यांनी निलगिरी वाचून दाखवली. त्याच्यानंतर त्यांचे जे कार्यकारी लोक आहेत ते यायचं आहे आणि पुरस्कार घ्यायचा. नमस्कार. ज्या संस्थेला उत्कृष्ट संस्था म्हणून इथे पुरस्कृत करण्यात येत आहे त्या समाजाचे, त्या संस्थेचे उपक्रम आणि कार्य मी इथे वाचून दाखवत आहे. अखिल महाराष्ट्र गुरव समाज मुंबई ही संस्था डिसेंबर 1981ला नोंदणीकृत झाली. या संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत अनंतराव शेंडे, उपाध्यक्ष श्रीयुत चंद्रशेखर वाघ, जनरल सेक्रेटरी श्रीयुत शंकरराव क्षीरसागर, सहसरचिटणीस श्री मधु पाटील, खजिनदार श्री शिवाराम वामन गुरव, सल्लागार न्यायाधीश श्री राणा बोरुळकर, विनायकराव काकडे यांची पदाधिकारी म्हणून तर इतर 15 जणांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली. संस्थेची ध्येय उद्दिष्ट निश्चित करून घटना तयार करण्यात आली आणि संस्थेच्या कायद्याचा रोज मार्गक्रमण करू लागला. तो काळ पोट जातींच्या आवर्तात सापडलेला. कार्यकारी मंडळाने त्यावेळची परिस्थिती अतिशय कार्यकुशलतेने हाताळत आपण सारे एक आहोत, पोट जाती भेद मानू नये असे विचार समाज मनावर उतरण्याचा प्रयत्न केला. कार्यकारी मंडळाने इतर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संपूर्ण मुंबई, नवी मुंबई, उपनगरे, पनवेल, कर्जत, कसारा, विरार, बोरिवली पर्यंत झंझावती दौरे केले. समाज बांधवांना भेटी दिल्या. समाजात जनजागृती करून त्यांना त्यांच्या अडीअडचणींची जाणीव करून दिली व त्या सोडविण्यासाठी संस्था सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील असा दृढ विश्वास समाजाला दिला. म्हणूनच समाजाचा संस्थेवर आणि संस्थेचा समाजावर पक्का विश्वास असला आणि दोघांमध्ये एक कौटुंबिक स्नेह निर्माण झाले. त्यामुळे संस्थेने आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांना समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रचंड उपस्थिती गेली 40-45 वर्षे लावत आहे. समाज एकत्र करून त्या समाज मनांचे मनमंदिर उभारण्याचे कार्य करून संस्थेच्या कार्याचा पाया मजबूत केला आहे. या संस्थेचे सामाजिक कार्य आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रातील कार्यरत संस्थांशी स्नेहाचे संबंध निर्माण करून सर्व संस्थांनी मिळून समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी सरकार कारभारी
मोर्चे काढले. त्यांच्या बरोबरीने गुरव समाज मुंबई संस्थेने मंदिर अधिग्रहण 2006च्या कायद्याला कसून विरोध केला आहे. त्यामुळे समाजावर येणारे धर्मसंकट सध्या तरी टळले आहे. महाराष्ट्रातील संस्था व व्यक्तीकडून आलेल्या समस्यांवर उपाय सुचवून त्याचं निराकरण करण्याकामी संस्था सदैव तत्पर असते. समाजात पुणे, पैठण, सातारा, कोल्हापूर, पंढरपूर इत्यादी ठिकाणी झालेल्या अधिवेशनात मुंबई संस्थेचे कार्यकर्ते स्वखर्चाने जाऊन तिथे मुंबई संस्थेचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. 24 जानेवारी 1999ला झालेल्या पंढरपूरला अधिवेशनात तर त्या कार्यक्रमाच्या आयोजकांना मुंबई संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वधूवर मेळावा संयोजना आणि ऐन वेळेत दिलेली सूत्रसंचालनाची जबाबदारी सुद्धा मुंबई संस्थेने यशस्वीरित्या पार पाडली आहे. ही सामाजिक कार्याची धुरा मुंबई संस्था अशीच सांभाळत राहील. या संस्थेचे शैक्षणिक कार्य, अज्ञानाविरुद्ध झगडा हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवूनच संस्थेने सुरुवातीपासूनच शैक्षणिक कार्याला वाहून घेतले आहे. प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टला 40 ते 45 विद्यार्थ्यांना रोख रकमेची पारितोषिके, शालोपयोगी वस्तूंचे वाटप करून शिक्षणाला अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांचा सत्कार केला जातो. मुंबई संस्थेचे पारितोषिक प्राप्त विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनियर, संशोधक, वकील, न्यायाधीश, शिक्षक, प्राध्यापक इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहेत. काही जण डॉक्टरेट मिळवून परदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत. IIT, UTDC सारख्या प्रख्यात आणि दर्जेदार शिक्षण संस्थेतून काही विद्यार्थी यशस्वी होऊन मार्गस्थ झाले आहेत. आपल्या विद्यार्थ्यांना IAS, IPS, MPSC, UPSC व इतर स्पर्धा परीक्षांना सामोरे जाते यावे त्यासाठी माननीय श्री गजानन गुरव पक्ष अधिकारी यांच्या मार्फत मार्गदर्शनाचे वर्ग घेण्याची योजना आखली आहे. याचा प्रशिक्षणार्थींना अवश्य लाभ घ्यावा ही अपेक्षा. संस्थेच्या विशेष अर्थसहाय्य योजनेतून पुढील विद्यार्थ्यांना संस्थेने आर्थिक मदत दिली. सावित्री गुरव राधानगरी कोल्हापूर त्या सध्या यशस्वी शिक्षिका आणि राधानगरी गावच्या सरपंच आहेत. त्यांनी काही विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा शिक्षणाचा खर्च त्या करीत आहेत. जळगावचे श्री गिरीश गुरव LLM करून ते सध्या न्यायाधीश आहेत. कौलगे जिल्हा कोल्हापूर येथील श्री सचिन कल्लप्पा गुरव यांनी M.Tech केले असून ते सध्या पुण्यात एका आंतरराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत. कल्याणचे श्री कुणाल गुरव हे सध्या डॉक्टर घेऊन पुढील शिक्षणासाठी परदेशात आहेत. कुमारी पूजा संजय गुरव ही इयत्ता 11वी मध्ये शिकत आहे. कुमारी सावंत बदलापूरला अबॅकस परीक्षेत चेन्नई येथे जाण्यायोग्य खर्च संस्थेने दिले आहे. त्याचबरोबर या संस्थेचे सांस्कृतिक कार्यक्रम कुमारी राणी गोरुकर, कुमारी पूजा आणि पूनम गुरव, कुमारी जुई पाटील या मुलींनी कथ्थक आणि भरतनाट्यम या नृत्य प्रकारातील पदव्या प्राप्त केल्या असून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन तिथे सुद्धा गुरव समाजाचे नाव त्यांनी उज्ज्वल केले आहे. वधूवर सूचक मंडळ समाजाची अत्यंत निकटीची गरज म्हणून संस्थेने वधूवर मंडळाचीही निर्मिती केलेली आहे. त्याचबरोबर आपत्कालीन सहाय्य सुद्धा या संस्थेने
डायमंड व कापड उद्योग यामध्ये खूप भारतात प्रसिद्ध आहे. या शहरात कुलव समाजाचे जवळजवळ 500 कुटुंब आहेत. आपल्या कुलव समाजाचे 1980 साली नवयुवक स्थापन झाले. 1995 साली भव्य दिव्य अधिवेशन घेण्यात आले. हे अधिवेशन धुळे येथील कुलव समाज नियमित संस्थेचे होते. अधिवेशनाला माननीय आमदार विजयराजे शिंदे यांची उपस्थिती लाभली होती. सोबत गुजरात राज्यातील 5 मंत्र्यांची देखील उपस्थिती लाभली होती. येथील कुलव समाज विकास मंडळातर्फे सामुदायिक विवाह युवकांसाठी दरवर्षी क्रिकेट टुर्नामेंट भरवली जाते. तर जवळजवळ 600 तऱ्हेचे क्रिकेटपटू सहभाग नोंदवतात. मानाच्या कपाबरोबर रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते. कुलव समाजातील कुणाचा मृत्यू झाला तर पहिल्या दिवसाचा सर्व खर्च संस्था देते. गेली 30 वर्ष हा उपक्रम सुरू आहे. कुलव समाजाची त्यांना हा पुरस्कार दुसरा पुरस्कार दिला जात आहे. सन्माननीय सर्व पदाधिकारी या ठिकाणी त्यांचा सत्कार स्वीकारत आहेत. यानंतर असे एकूण 4 पुरस्कार आहेत. त्यातला तिसरा जो पुरस्कार आहे राष्ट्रीय कुलव समाज महासंघ यांच्यातर्फे दिला जाणारा आदर्श व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट कार्यकर्ता दोन्हीचा सहयोग साधून या ठिकाणी पुरस्कार दिला जाणार आहे. बघा या ठिकाणी गुजरातवरून लोक आपल्याकडे इथं सोलापूरमध्ये आलेले आहेत. कृपया त्यांचं टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं आपण. केलं गेलेलं आहे. सन्माननीय डॉक्टर रामचंद्र विठ्ठल पुजारी यांना मी डॉक्टर विठ्ठल पुजारी यांचा थोडक्यात परिचय वाचतो. डॉक्टर रामचंद्र पुजारी या काळात त्यांचा विविध आश्रम स्वामीशी अद्भुत संवाद झाला. यामध्ये ते बसवेश्वर वचने, सिद्धांत शिखरमणी, भगवद्गीता आणि इतर अनेक ग्रंथांचे कीर्तन व प्रवचन करत असत. कारण अनेक संघटना आणि संस्थांकडून त्यांचे कौतुक झाले. पदवीच्या शिक्षणासाठी ते बागलकोटमध्ये गेले आणि पुन्हा आसामात राहिले आणि कर्नाटक विद्यापीठ धारवाड अंतर्गत अभियांत्रिकीमध्ये त्यांची पदवी कृती क्रमांक 7वी पूर्ण केली. पुन्हा त्यांच्या ते विविध धार्मिकांत सहभागी झाले आणि 1995 मध्ये कर्नाटकच्या कन्नड साहित्य संमेलन आयोजित कार्यक्रमात त्यांनी 12व्या शतकातील या संत वचनांची महात्मा बसवेश्वरांत महादेवी आणि इतर अनेक छापील पुस्तके आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना जगद्गुरु श्री पंचम शिवलिंगेश्वर महाराजांचा कर्नाटक यांचे पवित्र आशीर्वाद लाभले होते. नंतर 1996 मध्ये त्यांनी UPSC परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला आणि आयच्या अंतिम निवडीपर्यंत पोहोचलेले. अंतिम रँक यादी मिळवण्याचे तर आपण बिर्ला विद्यापीठ, रांची, बिहार आणि नंतर कोइंबतूर येथे गेले. त्यांनी PSC टेक कोइंबतूर येथे संगणक अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांनी कोइंबतूर येथे 18वे ते देशातील सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी APJ अब्दुल कलाम सर यांच्याशी ते जोडले गेले. त्यांच्यासोबत अनेक वर्ष काम केले. डॉक्टर कलाम यांच्यासाठी ते नम्र आणि आदरणीय व्यक्ती होते. कोइंबतूरमध्ये त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. अनेक सामाजिक प्रकल्प त्यांनी पूर्ण केले. डॉक्टर कलाम यांच्या सल्ल्याने त्यांनी समुद्रातील पाण्याचे पोर्टेबल पाण्यात रूपांतर करण्याचा सर्वात उपयुक्त प्रकल्प पूर्ण केला. या प्रकल्पाने आज 16 गावातील लोकांना त्याच पाण्यामधून बिसलरी पाणी मिळत आहे जे तमिळनाडूच्या समुद्र किनाऱ्यावर रानात मिळते आहे. चेन्नईच्या अण्णाजवळ त्यांनी PhD पूर्ण केली. प्राचार्य, संचालक आणि आता सध्या डीन आणि सध्या प्रभारी कुलगुरू MIT प्रभारी कुलगुरू म्हणून ते विविध पदावर त्यांनी काम केले. नंतर वैयक्तिक ते पुण्यात आले आणि MIT ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये सध्या ते रुजू झाले. MIT आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे येथे प्रभारी कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. अनेक तांत्रिक संस्थांचे सक्रिय सदस्य, भारतातील आणि परदेशातील विविध नियामक संस्थांचे तज्ञ सदस्य आहेत. अमेरिका, जपान, लंडन, दुबई, सिंगापूर, चीन इतर अनेक देश जवळपास 3 देशांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. अशा थोडक्यात त्याचं अत्यंत सामान्य कुटुंबातून येऊन बघा त्याच्या सर्व उच्च पात आणि एकूण 13 मुले अभियंता आहेत. अत्यंत सामान्य छोट्याशा खेड्यातून येऊन एका उच्च पदापर्यंत अगदी पूजा अर्चनाकडून ते एका गुरुगुरु पदापर्यंत पोहोचू शकते. नक्कीच डॉक्टर रामचंद्र पुजारी यांचा अभिमान वाटतो. त्यांचे
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझ्या जोडते. आणि मी सन्माननीय डॉक्टर रामचंद्र पुजारी यांना विनंती करतो की त्यांनी आपला पुरस्कार स्वीकारावा. पुरस्काराचे स्वरूप आहे सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ. धन्यवाद. या पुरस्कार कुमारी वंदना संजय मेघेरी, दक्षिण कसबा सोलापूर, मूळगाव सिंदगाव, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. 10वी परीक्षेत मधुराला 97.20% मिळाले आणि तसेच यावर्षी 12वी परीक्षेत 85.17% मिळाले. तसेच जेईई परीक्षेत मधुरांनी 99.4% मिळालेला आणि जेईई ॲडव्हान्स परीक्षेत भारतात ऑल इंडिया रँक 4400 या रँकला तिचा नंबर लागला. आणि त्याचप्रमाणे CET मॅथ्स परीक्षेत मधुराने 99.59% मिळवले तिला. त्याचबरोबर भारतातील 23 IIT कॉलेजपैकी गांधीनगर IIT कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल ब्रांचमध्ये ॲडमिशन तिचे झालेले आहे. 15 लाख विद्यार्थी यावर्षी परीक्षेला बसले होते. त्या 15 लाखातून फक्त 16,000 विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले आहे. त्यात मधुराने 4,400वा रँक मिळवला आहे. इयत्ता पहिलीपासून तिने 21 स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य मिळवले आहे. मंथन प्रज्ञाशोध परीक्षा राज्यातली 14वी आली. MTS परीक्षा केंद्रात पहिली आली. स्कॉलर प्रज्ञाशोध परीक्षा जिल्ह्यात 5वी आली. MTS परीक्षा 2015 जिल्ह्यातली 16वी आली. त्याचबरोबर स्कॉलर प्रज्ञाशोध परीक्षा जिल्ह्यात 14वी, MTS परीक्षा 2016 केंद्रात 8वी, ATS परीक्षा 2016 केंद्रात 5वी, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा 2016 राज्यात 25वी, स्कॉलर प्रज्ञाशोध परीक्षा 2017 जिल्ह्यात 12वी, 5वी स्कॉलरशिप परीक्षा जिल्ह्यात 95 आणि 8वी स्कॉलरशिप परीक्षा जिल्ह्यात 116वी, प्रज्ञाशोध परीक्षा 2018 राज्यात 51वी आणि त्याचप्रमाणे ATS राज्यस्तरीय परीक्षा 2019 केंद्रात पहिली, गणित प्रज्ञा परीक्षा 5वी प्रज्ञापात्र, गणित प्रज्ञा परीक्षा 8वी प्रज्ञापात्र. अतिशय अवघड समजली जाणारी परीक्षा गणित परीक्षा 3 टप्प्यात घेण्यात येते. त्याचबरोबर मधुराने बेस्ट सोलापूर स्पर्धा गणित परीक्षा प्रथम क्रमांक तिने यामध्ये मिळवला आणि गायिका आर्या आंबेकर हिच्यासाठी तिला पुरस्कार देखील मिळाला. त्याचबरोबर ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा प्रावीण्य, ज्ञानपीठ जनरल
आमच्या आम्हाचे सर्वांचे लाडके नेते माजी आमदार माननीय विजयराजे शिंदे साहेब, प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर साहेब, कार्याध्यक्ष अधिकारी गुरव, महासचिव कुडाळकर आणि व्यासपीठात आमच्या सांगली जिल्ह्यातून आलेले माझे खास गुरु बाळासाहेब गुरव आणि जिल्हाध्यक्ष सुनील गुरव आणि व्यासपीठावर बसलेले संघाचे अध्यक्ष आपले अमोलजी बाळासाहेब गुरव आणि ज्या मुशीत तयार झाले मुंबईत असलेले ते जिल्ह्याचे अध्यक्ष लिंगराज इंटुरे या सर्वांना मी वंदन करतो. आणि खरं तर तुम्ही एक मिनिट मला शांतता लागते. मी 3 जनतेच्या हाताखाली काम केलेला माणूस आहे. म्हणजे मुंबई संस्थेचे अध्यक्ष पडूनकर होते, अत्ताळकर होते. तेव्हा मला शांतता लागते. बोलणार नसाल तर मला सांगा, तुम्ही गप्प बसा. शांतता, टेकडो शांतता. पुरस्कार मिळणं म्हणजे तुम्हाला वाटतं काहीतरी अतिशय मोठा आनंदाचा क्षण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने आहे. पण पुरस्कार मिळणं म्हणजे पुढची जबाबदारी वाढलेली असते. त्या जबाबदारीला तुम्ही जबाबदार प्राप्त असता. तुम्हाला ते काम पुढे जे केलेलं आहे ते तुम्हाला करता म्हणे तुम्ही घटला असाल तर तुमची पुढची पिढी तुम्हाला मार्गी लावता आली पाहिजे. याच्यासाठी दिलेला पुरस्कार आहे. हा मुंबई संस्थेला राष्ट्राची अतिशय उत्कृष्ट संस्था म्हणून 1960 सालापासून काम करते आणि ते काम माननीय आमदार साहेबांनी आपल्या सगळ्याच मंडळी महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांनी पाहिलेली आहे. कारण ते काम ज्यावेळेला आमदार पहिल्यांदा निवडून आले त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये किमान 5,000 लोक जमा करण्याचा संपर्क करणारी संस्था होती. सत्कार करूनच म्हणून नव्हे, कारण त्या संस्थेचं काम करत असताना आज विद्यार्थ्यांना सांगेन मी एका खेड्याच्या घेतलेला मुलगा आहे. मुंबईमध्ये मला किती स्पेशल माहिती नव्हतं. ते स्पेशल माहिती व्हावं म्हणून पुढं समाज माझ्या डोक्यात आला. आपले नातेवाईक जमा करायचे आणि ते तरी आपल्याला खरं सांगते मुंबई स्थापना केली. आज तिथे उद्योग चालू आहे, अनेक प्रकारची कामं चालू आहेत. म्हणून हा पुरस्कार त्या कामाची उघडणी करणार नाही. मी मला पुरस्कार आभार मानतोय. पण हा पुरस्कार माझ्या संस्थेच्या आधी याला आणि माझ्या संपूर्ण मुंबईतल्या सर्व सभासदांना विशेषतः अर्पण करतो. आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना विद्यार्थी सरकार आहे त्यांना शुभेच्छा देताना एवढं सांगेन, मुलांना तुम्हाला केव्हा प्रश्न पडेल की काय म्हणू हा प्रश्न पडेल त्यावेळेला तुम्ही खरं बोलायचं सत्य बोलायचं आहे. शंकराच्या सांगितलं आहे. आणि तुम्हाला एक सुद्धा एकच सांगेन, जिथं जाईल तिथं पहिला नंबर असला पाहिजे. जिथं जाईल तिथं पहिला नंबर असते. त्यासाठी एकच दोन शब्दाची गोष्ट असतो. एका राज्याचा राजा वाटतो त्याचा निधन होता. त्या राज्याच्या प्रधानाने भूमिका देते की या ठिकाणी आम्हाला प्रधान नेमले आहेत. व त्या सगळ्या राज्यातील मुलं इंटरव्ह्यूसाठी बोलवली जातात. रात्रभर सकाळपासून रात्रभर इंटरव्ह्यू जातो. इंटरव्ह्यू घेणाराही कंटाळा. शेवटी पॅनलवर असलेल्या सगळ्या लोकांनी सगळ्यांना बोलवा. एक
DJ Asif SK. DJ Asif SK. DJ Asif SK.
आसिफ SK DJ आसिफ SK
DJ Asif SK. DJ Asif SK. तसेच उपस्थित राष्ट्रीय गुरु समाज महासंघाचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी, राष्ट्रीय गुरु समाज महासंघाचे सर्व राज्य पदाधिकारी, सोलापूर राष्ट्रीय गुरु समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पिंचुरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वर्षाताई पाथर्डकर, तसेच शहराध्यक्षा वैशालीताई बेलगिरी, या सत्कार समितीचे अध्यक्ष शिवशंकर मुकापुरे, तसेच तो संचालन करत असलेले सुरेश गुरव, गंगाधर गुरव सोबत त्यांची सर्व टीम. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी मी फक्त आपले 2 मिनिटे घेणार आहे. सर्वप्रथम मी पुन्हा एकदा या सर्व विद्यार्थ्यांचं आणि ज्यांना उत्कृष्ट काम करत असलेल्या संस्था यांचं सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी अभिनंदन करतो. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात परत एकदा त्यांचं सर्वांचं अभिनंदन करावं. म्हणून आजच्या महाराष्ट्रामधील सामाजिक जो असमतोल झालेला आहे अशा प्रसंगामध्ये गुरव समाजाने एक अल्प समाज म्हणून गुरव समाजाने अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असेल आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, काळाची गरज आहे की आता ज्या संस्थेला आपण ज्या संस्थेचा सन्मान केला त्या संस्थेचं आम्ही स्वतः जवळून काम पाहिलेलं आहे. मग त्यामध्ये मधु पाटील यांची मुंबईची संस्था असेल त्या ठिकाणी आम्ही स्वतः 2-3 वेळा कार्यक्रमाला गेलेलो आहे. सुरत गुजरातमधून जे आता आपण त्यांना सन्मान केला त्या ठिकाणी सुद्धा मल्लिकार्जुन गुरु आणि मी स्वतः गुजरातच्या दौऱ्यात
जाऊन कार्यक्रमाला उपस्थिती दाखवलेली आहे. बंधूंनो, त्याचबरोबर आता रामचंद्र पुजारी यांना पण एक समाजामधील उत्कृष्ट समाजसेवक म्हणून आपण त्यांचा सन्मान केला. त्यांचं खरं तर त्यांना जगातल्या असतील, महाराष्ट्रातल्या, भारतातल्या असतील, एकत्रित 12 भाषा येतात. आपल्याला आपली एक भाषा बोलताना बोलता येत नाही, परंतु त्यांना 12 भाषा बोलता येतात. अशा वेगवेगळ्या सन्मान सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की आपण एक समाज म्हणून ज्या ज्या वेळेला समाजाचे नेते मंडळी असतील, समाजाचा पुढं होऊन काम करणारी मंडळी असतील, त्यांनी ज्या ज्यावेळेस समाजाच्या कामासाठी आपल्याला हात घेतील त्या त्यावेळी आपण निश्चितपणे समाजाला आपण एकत्र येण्याचा दाखवता. एवढंच या प्रसंगी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि ते 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय अध्यक्ष विजयराजे शिंदे साहेब, आपला सोलापूरकरांना माझी विनंती आहे, सोलापूरमध्ये मुंगीचा आवाज ऐकला का कोणी? आमच्या विदर्भामध्ये मुंगी आवाज करतात, मुंगीचा आवाज काढून टाकून तुम्हाला ऐकायचा. आवाज येतोय माझा? बोला संत काशिबा महाराज की जय गुरु. गेल्या वर्षभर त्यांनी संपूर्ण लक्ष केंद्रित करून आपला या ठिकाणी अभ्यास करून प्रावीण्य प्राप्त केलं असतं आणि त्या संस्था गेल्या वर्षभर आणि त्यांचे पालक वर्षभर मेहनत करून त्यांची फी भरण्यासाठी कष्ट करतात. त्या सर्वांसाठी एकदा आपण थोडं टाळ वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. हा कार्यक्रम त्या युवकांसाठी आयोजित केला, त्या सोलापूर संस्थेचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, मान सन्मान दिला, त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतो. विद्यार्थ्यांना एकच सांगतो, विद्यार्थ्यांनी बरसत राहावं स्वातीच्या पावसासारखं. विद्यार्थ्यांनी बरसत राहावं स्वातीच्या पावसासारखं. कोणत्या वेळी कोणत्या जलबिंदूचा मोती बनेल हे कोणी सांगावं, कोणत्या वेळी कोणत्या जलबिंदूचा मोती बनेल हे कोणी सांगावं. धन्यवाद. थांबतो. DJ Asif SK.
विद्येची देवी सरस्वती हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, जागतिक हिंदूंचे आराध्य दैवत शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे या सर्व महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या राष्ट्रीय गृह समाज महासंघाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थांचा गुणगौरव अशा त्रिवेदी दुग्ध शर्करा योगच्या या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय राष्ट्रीय गृह समाज महासंघाचे कार्याध्यक्ष मल्लिकार्जुन गुरव, गणेशरावजी सुरडकर, बाळासाहेब क्षीरसागर, गणेश फुलारी, शशिकांत जिंतीमणी, अनंतराव पाटील, डॉक्टर रामचंद्र पुजारी, बसवराज केंद्रावकर, चंद्रकांत राव, काशीनाथ नेगिरे, सुनील कापसे, गणेश पुजारी, मिलिंद तारणे, वर्षा पाटरकर, रेलगिरे, मधु पाटील, त्याचबरोबर दत्ता शिंदे, साळुंके, आमचे राजगुरू, व्यासपीठावर उपस्थित गणेश फुलारी, इतर आमचे नवल शेवाळे, बंडू खंडागळे, आमचे बाळासाहेब, त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व मान्यवर या कार्यक्रमाचे आयोजक सोलापूर राष्ट्रीय गृह समाज महासंघाचे पदाधिकारी लिंगराज चिंचोळे, महादेव चिंचोळे, गंगाधर पुजारी, ज्ञानेश्वर कारवारी, राजाराम चिंचोळीकर, ज्ञानेश्वर पाटील, शिवानंद बिराजदार, शंकर पाटील, राजकुमार पुजारी, गोपाल नंदनगी, नंदकुमार पुजारे, श्रीकांत बोरगावकर, अनंत पुजारी, आनंद पुजारी, शिवदास कदम, व्यंकट स्वामी, भागवत बिराजदार, अनिल चव्हाण, राजकुमार उगार, सकलेश्वर पुजारी, नागनाथ बनपुरे, संतोष पुजारी, धनंजय गुरव, लक्ष्मण पाटील, बळवंत बिराजदार, आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या वर्षा पाटरकर, वैशाली बेलगिरे, सौ मनोरमा सिद्धिमणी, सौ श्रेया पाटील, संगीता स्वामी, कविता स्वामी, सारिका पाटील, मनीषा गुरव, जयश्री चिंचोळकर, राजश्री पुजारी, सौ पल्लवी स्वामी, अनिता पाटील, मनीषा बोरगावकर, वंदना तळीखेडे, सौ अर्पणा स्वामी व सत्कार समिती 16 व या मान्यवरांच्या सोबत उद्या हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले आमचे सर्व गुणवंत विद्यार्थी, सर्व आमच्या समाज भगिनी, आमचे समाज बंधू, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या सामाजिक संस्थांचे सर्व अध्यक्ष, पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो आणि सर्व मित्रांनो, पत्रकार बंधू, हर 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 या हर हर महादेवच्या शब्दाने अवघी सोलापूर नगरी दुमदुमली होती आणि संपूर्ण गुरव समाजाचा, महाराष्ट्राचा बुलंद आवाज
अक्कलकोटचं अधिवेशन झालं, पंढरपूरचं अधिवेशन झालं. आता राज्याच्या बाहेर पडून आता देशाच्या दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर जरी अधिवेशन घ्यायची वेळ आली तरी आपण ते घेतलं पाहिजे आणि उद्या देशामधली समाजाची ताकद आपण देशालाही दाखवून दिली पाहिजे. राज्यकर्ते हे खऱ्या अर्थानं संख्येपुढे झुकत असतात, शक्तीपुढे झुकत असतात, संघटनेपुढे झुकत असतात आणि एकीपुढे झुकत असतात. म्हणून पुरा समाजामधल्या तमाम चाली, रीती, रूढी, परंपरा, जाती, पोट जाती या सर्व आपण एकत्रित आणल्या पाहिजे आणि फक्त पुरं आणि पुरं या एका शब्दाखाली, एका झेंड्याखाली आणि भोलेनाथाच्या आशीर्वादाखाली आपण संपूर्ण देश हा एकत्रित करून पुरं समाजाचा बुलंद आवाज हा दिल्लीपर्यंत आपण पोहोचला पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये समाजातल्या तरुण आणि होतकरू जे काम करणारे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी समोर येऊन बोलवलं आणि म्हणून समाजातल्या तरुण आणि होतकरू कार्यकर्त्यांनी, समाजसेवकांनी समोर येण्याची गरज आहे. आज 1981 ला मधु पाटलांनी मुंबई ठाण्यासारख्या ठिकाणी समाजाचं काम सुरू केलं. आमचे नवल शेवाळे, बंडू खंडागळे यांनी सुद्धा मुंबई आणि ठाणे भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती काम सुरू केलं. सुरतची संघटना असेल, आमचे डॉक्टर रामचंद्र पुजारी कर्नाटकमध्ये असतील, गोव्यामध्ये असतील, मध्य प्रदेशमध्ये असतील, असे अनेक लोक समाजाचं काम छोट्या मोठ्या पद्धतीने आपापल्या ठिकाणी करतात. या सर्व लोकांना महासंघाच्या झेंड्याखाली एकत्र आणून आपल्याला समाजाचं संघटन वाढवलं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करणं हे आपल्या प्रत्येकाचं राज्य कर्तव्य असलं पाहिजे. आमचे कोणत्यातरी वक्ते बोलले की आपण ज्या समाजामध्ये जन्म घेतो त्या समाजाप्रती आपलं काहीतरी दायित्व असलं पाहिजे, त्या समाजासाठी काहीतरी देणं आपलं लागते. ही भूमिका आपण मनाशी ठेवून फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून समाजाच्या कार्यामध्ये मदत केली पाहिजे. ज्याची देण्याची ताकद आहे त्यांनी दिलं पाहिजे. जो पैसे देऊ शकत नाही त्यांनी श्रम दिले पाहिजे, वेळ दिला पाहिजे आणि संघटनेचं काम खऱ्या अर्थानं वाढवलं पाहिजे. समाजामध्ये देण्यानं काही कमी होत नसते, दिल्यानं उलट वाढत असते आणि म्हणून आपण देण्याची भूमिका घेतली पाहिजे. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका घेतली पाहिजे. हे आपण सर्वजण जेव्हा मनाचा मोठेपणा ठेवू त्याच वेळेस खऱ्या अर्थानं आपलं
कर्ज, त्याचबरोबर आपल्या बचत गटांना कर्ज, अशा अनेक प्रकारच्या योजना आपण या महामंडळामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. त्याचा आपण सर्व समाज बांधवांनी उपयोग घेतला पाहिजे व राष्ट्रीय समाज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकाने याची माहिती ही शेवटच्या घरापर्यंत, समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली पाहिजे. त्या दृष्टीने येणाऱ्या काळात आपण काम केलं पाहिजे. आज हे विद्यार्थी या ठिकाणी मेरिटमध्ये आहेत. काही विद्यार्थ्यांनी 97%, 98% मार्क कमवले, काही IIT ला गेले, काही इंजिनिअरिंगला गेले, काही मेडिकलला गेले. अनेक क्षेत्रामध्ये समाजाच्या त्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक अशा प्रकारचं यश मिळवलं आहे. त्या सर्वांचं मी महासंघाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आज एका कुटुंबात आमच्या निलगिरीच्या IIT ला 2 मुलं आज IIT सारख्या क्षेत्रामध्ये जात आहे. ही समाजाच्या दृष्टीनं एक चांगल्या प्रगतीचं लक्षण आहे असं मी या ठिकाणी मानतोय. आणि म्हणून मुलं समाजाने शिक्षणाकडे फार मोठ्या प्रमाणावर लक्ष देण्याची गरज आहे. आता मंदिरांच्या भरोश्यावरती आपलं जीवन चालणार नाही आहे. म्हणून शिक्षण हा ज्ञानाचा तिसरा डोळा आहे आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी पिईल तो मृत्यूशिवाय राहणार नाही आहे. आणि म्हणून शिक्षण घ्या. शिक्षणाच्या माध्यमातून आपण जगामध्ये पुढे जाऊ शकतो, आपल्या कुटुंबाची प्रगती करू शकतो. अशा प्रकारे या शिक्षणाच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा आज सोलापूर जिल्ह्याने हा जो पुनर्गौरव कार्यक्रम घेतला, मी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अशाच प्रकारचे कार्यक्रम घेतले पाहिजे आणि विद्यार्थ्यांना एक प्रकारचं मनोधैर्य वाढवण्याचा कार्यक्रम त्या माध्यमातून राबवला पाहिजे. आज मल्लिकार्जुन गुरव यांनी जो प्रस्ताव ठेवला की आपल्या आईवडिलांच्या नावाने, भाऊ-बंधांच्या नावाने, आपल्या आवडत्या व्यक्तीच्या नावाने ज्याला कोणाला महासंघाला डोनेशन द्यायचं असेल ते आम्ही व्यक्ती करू. त्याच्यावरच्या व्याजातून आपण विद्यार्थ्यांचा पुनर्गौरव असेल, त्यांना मदत करणं असेल, शिक्षणासाठी असेल, हे करण्याचं काम येणाऱ्या काळात आपण करू. त्याचबरोबर त्या ठिकाणी आणखी सुद्धा ज्या लोकांना द्यायचं असेल त्यांनी सुद्धा हा कार्यक्रम झाल्यानंतर जाहीर करावं आणि एक चांगली प्रथा परंपरा ही नव्यानं सुरू करावी. डॉक्टर प्रल्हाद वडगावकर हे समाजातील OBCचे नेते आहेत. चांगल्या प्रकारचं काम त्यांनी समाजामध्ये केलेलं आहे. त्यांनी 1 लाख रुपयाची सुरुवात केली आहे. त्याच्यातून आम्ही हा पुरस्कार वितरण आज या ठिकाणी केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारचं पुरस्कार वितरण असेल, समाजातील छोट्या मोठ्या संस्थांना चांगलं देण्याचं काम असेल, हे सुद्धा आम्ही निश्चितपणे पुढे चालू ठेवू. आज उशीर खूप झालेला आहे. मला सुद्धा पुन्हा परतीचा प्रवास करायचा आहे. रात्री 10 वाजता मी अकोल्यावरून निघून सकाळी 4 वाजता या ठिकाणी आलेलो आहे. पुन्हा परत जायचं आहे. आपल्या सर्वांचा भेटीचा योग या कार्यक्रमाच्या मुळे आला. मनापासून मला आनंद झाला. आपल्या सर्वांची भेट घेता आली. निश्चितपणे पुढच्या वेळेस सुद्धा लवकरात लवकर एखाद्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या भेटीला येईल. आपल्या सर्वांना येणाऱ्या काळाच्या मनापासून शुभेच्छा देतो, महासंघाचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो. जय गुरु. धन्यवाद सर. या पुनर्गौरव समितीचा अध्यक्ष नात्याने उभा आहे. शेवटचा 2 मिनिटाचा गोड कार्यक्रम माझ्याकडून होणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे आमच्या कोळो समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि कार्यक्रमामध्ये सर्वांना अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळं राष्ट्रीय कोळो संघ शाखा सोलापूरच्या वतीनं त्यांचा मी धन्यवाद देतो आणि आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्यात राहून आमच्याबरोबर नेहमी सर्वकाने त्यांच्यापेक्षा वयानं मोठं असलं की मामा काका म्हणणारे आणि कार्यक्रमाचं प्रत्येक वेळी मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री मल्लिकार्जुन गुरव साहेब यांचाही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे गुजरातहून आलेले व मुंबईहून आलेले गुरव समाजाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचाही सोलापूर जिल्हा राष्ट्रीय गुरव समाजाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी आभार मानतो. त्याचप्रमाणे सर्व स्टेजवर तालुक्याचे तालुका अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही आभार मानतो आणि स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवर यांचा आभार मानतो. आणि या ठिकाणी सुरुवातीला
या विद्यार्थिनींचं सुद्धा आमच्या गुरव समाजाच्या वतीनं आभार मानतो. आणि अजून काही विद्यार्थी या ठिकाणी त्यांचे ट्रॉफी आणि सर्टिफिकेट घेण्यासाठी आलेले नाही. त्यांना त्यांचे सर्टिफिकेट आणि जे ट्रॉफी आहेत त्यांनी मागवून घेऊन गेलं तरी चालेल. आमच्या गुरव समाज ऑफिसमध्ये 41 द्वारकानगरी या ठिकाणी आहेत ते त्यांनी घेऊन जावं ही विनंती करतो. आज सर्वजण त्याचप्रमाणे आपल्याला नेहमीच आपल्या कार्यक्रमाचं कुठलाही कार्यक्रम केलं त्याचा प्रसार करणारे समाजापर्यंत पोहोचवणारे आमच्यातीलच एक अनंत पुजारी आकाशवाणीचे वार्ताहर आकाशवाणीमध्ये काम करणारे त्यांचाही राष्ट्रीय गुरव समाजाच्या वतीनं आभार मानतो. आणि या ठिकाणी उपस्थित राहून ज्या विद्यार्थ्यांनी सत्कार स्वीकारला आणि जिथं या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांबरोबर आलेले सर्व पालक आणि पाहुणे मंडळी या सर्वांचं आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीनं कार्यक्रम संपला.